मित्रांनो, कॉम्पिटिशन आपली संपलेली आहे आणि आपण यूट्यूब करतोय. तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, मी खूप कंटाळलेलो, 2-3 दिवस घरीच पडून होतो. तर ना आज एक मस्त प्रॉपर्टी बुक केली आहे, खाली स्विमिंग पूल वगैरे आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा मी प्रॉपर्टी दाखवतो. ओके, सी, हा आहे हॉल. कैसा दिख रहा है भाई तुम्हारा भाई, एकदम क्रेझी. ओके, त्याच्यानंतर काय, पहिला बघून घ्या. हे बघा, हे जिंजरसाठी एक बॅग घेतलेली आहे आज. कुठं आहे रे तो? हा बघा, फुल रिलॅक्स एकदम, जसं की याच्या बापानी विला बुक केला, याच्या बापानीच केला समजा. हा, इकडं फूड आहे मित्रांनो, तो तुम्हाला नंतर दाखवतो, मला खायचा आहे तो. ठीक आहे, ही प्रॉपर्टी बाहेर अशी आहे. सी, वाव, किती मस्त आहे. ओके, हा खूप मोठा हॉल आहे. त्याच्यानंतर हा एक किचनमध्ये भाई फुल मच्छी विच्छी चालू आहे. त्याच्यानंतर ही आहे एक बेडरूम दीपेशसाठी, त्याचा कॅमेरा वगैरे बघा, एडिटिंगचं काम चालू आहे इकडं. ही बेडरूम आहे. ठीक आहे, ज्या मिररमध्ये बघणार ना त्या मिररमध्ये फ्लेक्स करणार, पैसा वसूल फ्लेक्स करायचा, बॉडी मॉनोजी तर फ्लेक्स करत राहतं मित्रांनो. त्याच्यानंतर दुसरा बेडरूम आहे आपला. तर थोडासा मूड खराब होता 2-3 दिवस मित्रांनो. मला पाहिजे होता सी फूड खायचा आहे, जो कोकणी. तुम्हाला माहिती आहे मी कोकणात राहतो, तर भाई कोकणी फूड बनतोच तसा भाई. त्याच्यामुळं आज मेन्यू आहे तो दाखवतो तुम्हाला. भाई खूप क्रेविंग होत होती, आता खातो मस्त. डाईट करून कंटाळलोय पूर्ण, डाईट करून कंटाळलोय पूर्ण. आणि आज मजबूत खाल्लाय, पण मजबूत म्हणजे 10 किलो तरी वजन वाढलं असेल मित्रांनो आपला 3-4 दिवसात. काय नाही सोडलंय खायचं. दिवाळी पण खाल्ली, दिवाळी खास मागवली दिवाळी खायला फराळ, तो पण खाल्लेला आहे. साईज वाढवण्याचं काम होणार नाही ॲक्च्युली. मेंटली माणूस पूर्ण खराब होऊन जातो, फिजिकली तर होतोच बॉडी बिल्डिंगमध्ये. तर त्याच्यासाठी एक मस्त ब्रेक लागतो, जो मी आता घेतोय. टेबल ठेव. हा मित्रांनो, बघू शकता तुम्ही कसा टेबल माझा भरलेला आहे. चिकन राईस खाऊन कंटाळलेलो मी. आणि आता ही आहे कोलंबी, फुल कोकणी फूड भाई एन्जॉय करतोय. आपण राहतोच कोकणात, तर याच्यासाठीच क्रेविंग करतो ना. आणि ही आहे सुरमई, जी मी डाईटमध्ये पण खातो, पण ऑइल नसतो, बाकी तेवढं टेस्टी नसतो. हा, चिकन, यात काय भात, व्हेर इज मटन. अरे मटन भेटलं नाही, मटन उद्या आहे, सॉरी उद्या मटन आहे, चिकन आणि आज कोलंबी आहे. ओके, आणि भाकरी भाई, याला बोलतात एंड वाला कारभार. चिकन द्यायचं लवकर दे. ओके मित्रांनो, आता मी माझा फूड एन्जॉय करतो. आपण भेटू आता डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये चिल करताना, आहे ना. किती शूट करू बाई, खाऊ द्या मला. मित्रांनो, मी उठलोय आणि डायरेक्ट रेडी झालो चेकआउटसाठी. ॲक्च्युली रात्री झोपून गेलो आणि विचार केला सकाळी उठून स्विमिंग पूलमध्ये जाईन आणि स्विमिंग करेन. बाहेरचा व्ह्यू बघा भाई, किती मस्त आहे. सी, हा इकडे स्विमिंग पूल आहे खाली. यार मला साधी कॉफी पण नाही प्यायला भेटली भाई. काय फायदा बनतो या स्टेचा. आता कॉफी आणि बाकी सगळं मी बाहेर जाऊन खाणार आहे. तर मला आता कॉफी प्यायची होती, स्विमिंग पूलमध्ये जाऊन जरा खाऊन रिलॅक्स करायचं. ठीक आहे, काय आता ऑप्शन नाही. आणि रात्री काय शूट करू, रात्री खाल्लं आणि झोपून गेलो. तर चला आता डायरेक्ट बीचवरती भेटू. बाकी पॅकिंग तर सगळी झालेली आहे आणि मी एवढा खाल्लं आहे ना, असं मला बोलताना येत नाही, एवढं मी खाल्लेलं आहे. हे बघा, याला पॅक केला पण आतमध्ये. काय रे जिंजर, कसं वाटतंय? ओके, तर मित्रांनो भेटूया आता डायरेक्ट बीचवरती कॉफी पिताना. ठीक आहे, बाकी यार वेअर इज माय ब्लॅक चष्मा भाई. कशी वाटते मित्रांनो, ड्रेसिंग कशी वाटते? एक मिनटं, इकडं बघा.
चांगली वाटते का? कशी वाटते ना ते कमेंट करून सांगा जरा. आपण दोघं ट्विन आहात. हो काय? माझा बघ किती व्हायब्रंट आहे कलर. सिमिलर आहे थोडा रे. थोडा सिमिलर आहे. बायसेपची साईज बघ. जरा सिमिलर वर्ड यूज करताना विचार कर ना जरा. ट्रायसेपची तुझा अख्खा थोबडा राहील माझ्या बायसेप मध्ये. ट्रायसेप बघ माझा. बघू. आता दिसतोय बघ. हा बघ जरा. तुझ्यात नाही माहिती फरक असणार साईज मध्ये. फरक असणारच ना. मेहनती मध्ये पण तर फरक आहे ना. माझी बॉडी मॉडेल आहे. हो. फालतूगिरीचा पार्ट होता मित्रांनो, लक्ष नका देऊ. मी कसा वाटतंय ना ते सांगा तुम्ही. बाकी खाऊन खाऊन साईज अशी झालेली आहे. सी ॲप्स बघा थोडे आहे. वरून लाईट पडते ना म्हणून ते ॲप्स दिसतात तरी. हे बघा नाहीतर कम्प्लीट गेलेत. कम्प्लीट ॲप्स गायब आहेत. किती काल रात्री 4 का 5 भाकऱ्या खाल्ल्या. वाव. आणि भाकरीने आज झालेली साईज बघा फक्त. क्रेझी एकदम. चला मित्रांनो डायरेक्ट आता बीचवरती भेटूया खाली. आणि हा मी GT 650 चालवतोय हा भाई. GT 650 चालवताना माझी एवढी फाटते ना खरोखर सांगू. मला खूप भीती वाटते रोडवर जेव्हापासून ॲक्सिडेंट झाला आहे. पण ती गाडी अशी आहे ना तिच्यावर बसल्यावरती चालवायची इच्छा होते. चलो खाली जाऊया. हे बघा मित्रांनो खाली उभी आहे आपली GT 650. तिच्यावर माझा जीव तर खूप आहे पण भाई चालवताना हल्ली भीती वाटते. पण काय ब्युटिफुल वाटते बघा ना अशी प्रॉपर्टी. आणि त्यासमोर ही बाईक लागले भाई साब. हे स्वप्न आहे आपलं आणि आहे ना पूर्ण करून राहू. एवढी मस्त एवढा चांगला स्विमिंग पूल होता. पण सर्वात बॅड पार्ट जो असेल ना तो म्हणजे आम्हाला काहीच एन्जॉय करताना नाही आली. उठलो लेट. पहिली गोष्ट भाई मला खायला काय नाही भेटलं. तिथं मला लय डोक्याचा हे झाला समजून जा. तर एनिवेज प्रॉपर्टी चांगली होती. सगळं काय चांगलं होतं. फक्त मला जरा स्विमिंग करून थोडा खायचं प्यायचं होतं. आता खाणं बाहेर होईल. बाकी बीचवरती भेटूया आता. मला बोलता येत नाही ॲक्च्युली. मी एवढा खाल्ला आहे ना रात्री. आता परत भूक लागली. मिड सेक्शन एकदम टाईट झालं आहे. स्किन बघा पूर्ण टाईट झाले पूर्ण. आता मी वर्कआउट केलं ना तर मला वर्कआउट होणारच नाही. एवढं टाईटनेस झाले पूर्ण. वॉटर होल्ड झालेलं आहे पूर्ण. ठीक आहे वर्कआउट साईडला. आता जरा एन्जॉय करतो. मित्रांनो आता आलोय. काय खाणार आहे आपण तिथं? कॉफी पियाला इथं आलो. किती वाजले? 12:30 वाजता कॉफी पिते भाई. आणि मी उठलोय सकाळी 8:30 वाजता. 8:30 वाजल्यापासून कॉफी करतोय. कॉम्पिटिशन झाल्यानंतर भाई गोष्टी टायमावर खायला नाही भेटल्या. लय डोका फिरतो. पण ठीक आहे बघा समोर इथं नारळ पाणी आहे आणि काय बरंच काय. चला हा बघा मित्रांनो बेस्ट व्ह्यू आहे इथे एक. इथं बसून जवळजवळ आता 2 तास जाणार आहेत आमचे. मस्त हवा आहे. इथं बसू. वाव सी द व्ह्यू. भाई व्ह्यू सोबत मला जास्त काय हे नाही. मला फक्त आता खाण्याच्या वस्तू होती बस. बाकी व्ह्यू तर आयुष्यभर बघत आलोय. आम्ही इथंच राहतो. हा मित्रांनो तुम्हाला बघायचं मी चीट कसा करतो. बघायचा कसा करतो. काय लेवलला करतो. लेवल ये देखो लेवल भाई. जवळ याच्यामध्ये किती आहेत? 10 ते 12 बिस्किट पुढे मी खाल्लेले आहेत. ठीक आहे डब्बा घेऊन बसलोय भाई डायरेक्ट. ये देखो कॉफी और ये सब. आणि सोबतचे पण असे खातात ना जसे की आम्ही पण कॉम्पिटिशन. हा हे सोबतच्यांची एक्साइटमेंट जास्त होती खाण्याच्या बाबतीत. हे शुगर खात नाही कधी. पण हे पण असे खातात की हे बिचारे 0 कार्बला होते. यांची तोंड बघा. यांची किती फॅट लॉसनी किती श्रिंक झालेत. तुला आम्ही साथ देतोय. मला नको साथ. मला नको साथ भाई. हे बघा
आणि आता आलेला आहे मित्रांनो OG फूड चिकन अँड मटन. आता कॉफी साईडला, आता आम्ही मटन खाणार. आणि जिंजर बघतोय की का म्हणजे भेदभाव का माझ्यासोबत. मला का बंद करून ठेवलाय. चलो बॉईज, आता चिकन आणि मटन खातो. हा मित्रांनो, तिथं आहे ना एक हॅमॉक आहे. त्या हॅमॉकवरती 1 तास झोपलो खाऊन आणि आता बीचवरती आलोय बघा. वाव, आता बीचवरती आलोय. एवढा खाल्लाय ना का चालायची पण इच्छा होत नाही. पोज मारायला आलो खास फोटो काढायला. फोटो पण नाही काढता येत, पण काय विषय नाही भाई, मला मजा येते जाम. कॉम्पिटिशन नंतर एवढा कॉम्पिटिशन नंतर असं असेल ना भाई, प्रत्येक ॲथलीट डिझर्व करतो ही ट्रीटमेंट आहे ना. मस्त खा पिया रिलॅक्स आणि नुसती झोप येते. कॉम्पिटिशन टाईममध्ये झोप नव्हती यायची सकाळी. मी एवढा स्ट्रगल करायचो ना झोपेसाठी की 8 वाजता, सकाळी 8 वाजता झोप यायची. 11ला उठायचो, 2-2 तास फक्त झोपायचो. त्याच्यानंतर बॉडी आता खाल्ल्यानंतर एवढी झोप येतं ना, आणि ती जरुरी आहे. यालाच बोलतात रिकव्हरी, ब्रेन आणि बॉडी. ही रिकव्हरी गरजेची होती, जी आज मला करायला भेटली. 2-3 दिवस मूड वगैरे खराब होता जरा, पण ठीक आहे. अब मजा आ रहा है भाई. चलो, बाकी बीचवरती मजा येते मित्रांनो. चला भाई, बस करूया, निघूया आता. चलो मित्रांनो, थँक्यू ब्लॉग बघितल्याबद्दल. एवढा काही शूट नाही करू शकलो, पण तुम्हाला माहिती आहे मी जरा स्वतःला टाईम देत होतो आहे ना. तर थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाकी व्हिडिओज आता येत राहतील. आता तर गेनिंग चालू आहे बघा, फुल लोडेड काम असं. तर हे बघा फुल एकदम गेनिंग. आता गेनिंगच्या मीलच मी तशा करणार आहे. लो कॅलरी नाही, फुल हाय कॅलरी मील्स वगैरे असतील. तर मग भाई आता मी प्रॉपर टिप्स शेअर करणार, आता रुटीनच शेअर करणार आहे मी. गेनिंगला काय करणार आहे, कारण मजबूत गेनिंग करणार आहे भाई आता, मजबूत. तर यूट्यूबला व्हिडिओज येत राहणार आपल्या किचनमधल्या, ज्या काय डाईटच्या असतील, वर्कआउट सगळं काय. तर चला मित्रांनो, थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटू एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा यार मित्रांनो. आपला चॅनल वाढतच नाही. चला, मी व्हिडिओ तर तेवढ्या बनवत नाही, पण ट्राय करतो मी. तर सबस्क्राईब करा. मला असं वाटतं की मराठीमध्ये यूट्यूब करतो म्हणून नसेल वाढत, काय माहिती. आणि मजबूत बना एकदम. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.